उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. मॉनिटर क्लिअर करा. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबरी. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम. तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. पांडुरंगा करो प्रथम. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐशे नाही, कवळ काही काल्याचे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा काला या प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अंतःकरणात काल्याविषयी असणारी जी आवड आहे, ती आवड एका प्रतिज्ञेतून व्यक्त करतायत. विठ्ठला तथा सर्वच साधू समाज या सर्वांच्या पावन उपस्थितीमध्ये आज आपण परमादरणीय परमश्रद्धेय ब्रह्मलीन पूज्यपाद प्रातस्मरणीय कार्तिक स्वामी भारती बाबा यांच्या समाधीस्थलीच्या पावन सानिध्यामध्ये, त्यांच्या समाधी ब्रह्मलीन जे होऊन त्यांना 9 वर्ष झाले, त्यांच्या 9व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्व भाविक मंडळी जमलेलो आहोत. आणि त्यांच्या 9व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व बाबाचा भक्त परिवार, या परिवाराने या कार्यक्रमाचं भव्य दिव्य आयोजन केलं. आणि त्या पूज्यपाद बाबाजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा भक्ती उत्सव आहे. गेल्या 7 दिवसापासून हा भक्ती उत्सव चालू आहे. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक उत्सवाची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने असते. हे यात्री व्यासपीठावर वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही. काला म्हणजे काय आहे? काला म्हणजे प्रसाद. ऐका मंडळी, संसाराचा समारोप हा पश्चातापात होतो आणि परमार्थाचा समारोप हा प्रसादात होतो. संसार करून जो मिळतो त्याला पश्चाताप म्हणतात आणि परमार्थ करून जो मिळत असतो त्याला प्रसाद म्हणतात. परमार्थामध्ये साधना तुम्ही किती केली याही पेक्षा त्याच्या प्रसादाला महत्व आहे. आणि संसारात कितीही खटपट करा तुम्ही, शेवटी पश्चाताप मात्र निश्चित आहे. विठ्ठला संसाराच्या सायाच्या संबंधानं तुकोबारायचं प्रमाण आहे. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. परमार्थातले अवघे श्रम फळाला येतात आणि संसारातले येथे अवघे वाया गेली दिसती सायास. संसारातले सगळे सायास वाया जातात. म्हणून ज्ञानोबाराची अजून एक भाषा जर सांगायची ठरली तर संसारात प्रसन्नता का नाही? ज्ञानोबाराय म्हणतात, एक बाई मोठं उखळ तिनं घेतलं आणि भुसा घेतला, भुसा, आणि 3 दिवस कुटत होती. कशाला? भुसकटाला. मग मला सांगा, ती जी बाई 3 दिवस भुसकट कुटते, तिच्या पदरात किती पाहिलं धान्य पडलं असेल? भुसकट कांडून कुठं धान्य पडतं का? कणा कांडिता भूस कांडिता कणू हाती लागे. ज्ञानोबारा म्हणतात, भुसा कांडून कुठं कण हाताला लागतात का? नाही. म्हणून संसारातले सायास म्हणजे भुसकट कुटण्यासारखे ध्यानात ठेवा. आणि परमार्थात इथं थोडे ने पुरे कोड बहुत मनीचे. ज्ञानोबाराय म्हणतात, इथं थोडे जरी श्रम केले तर त्याच्यामध्ये अंतःकरणाचं भरपूर प्रसन्नता प्राप्त होते, इच्छा पूर्ण होतात. म्हणून संसाराचा समारोप पश्चातापात आणि इकडं प्रसादात. मग पहा, 1-2च वाक्यामध्ये जर पटवून द्यायचं ठरलं तर संसाराचा शेवट शेवटी पश्चातापापर्यंत कसा जातो हे स्पष्ट तुम्हाला आत्ता या जागेवर मी पटवून देतो. फक्त तुम्ही मला मदत करा. मदत काय करा?
ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं. बाबाजी एवढे साधू, एवढे ब्रह्मचारी, एवढे साधे आळंदीत नाहीत, एवढे ब्रह्मचारी भरपूर. तुमचं नाव काय? लखन. झाले का तुमचं? ऐका, ह्यांचे झालेत का नाही? झालेत ना. हातवर केले काही नाही. काय केलं नाही सांगा तुम्हाला. हे लग्नाला एवढे वैतागले हातवर करायची वासनाच होत नाही. तुमची वेळ गेली नाही म्हणून तुम्हाला सावध केलं. विचार करा. बाबाजी चेला अच्छा आहे का? तात्पर्य ऐका मंडळी, संसारात शेवटी पश्चातापच आहे. तुमचा संसार छोटा असो अथवा मोठा असो, पण परमार्थाचा समारोप हा प्रसादात आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्या प्रसादाला एक नाव आहे, त्याचं नाव आहे काला. मग पहा, पिराला जे मिळतो तो प्रसादच असतो, पण त्याला मलिदा म्हणतात. देवीला नेतात त्याला शेरणी म्हणतात. तसं आजच्या प्रसादाला काय म्हणतात? काला ही संज्ञा आहे. ही प्रतिकात्मक दहीलाईचं मिश्रण आहे. पण याची अजून 2 रूप संत वाङ्मयामध्ये आहेत. ते 2 रूप कोणती? एक आहे तो का म्हणे काला कोठे अभेद देखिला. चौबदार कुठे? तुम्ही पुढे उभा राहा. आता व्यासपीठावर कोणाला लिहू देऊ नका. एकदा पैठण मध्ये असंच झालं, जगन्नाथ अण्णांचं कीर्तन, आणि असे लोक येत राहिले. चोपदार निवांत. अण्णांनी सांगितलं, चोपदाराच्या हातात काटे आहेत का? काट्याच्या हातात चोपदार आहेत. ठीक आहे. विठाला विठाला. या प्रतिकात्मक काल्याचे 2 स्वरूप आपल्याकडे संत वाङ्मयात आहेत. एक काला आहे तो म्हणजे तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, आणि दुसरा एक भक्तिमय काला आहे. त्याचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, हरिनामाचा खिचडी हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हरीचं नाम आणि त्याच्यामध्ये टाकलेलं प्रेमाचं मोहन, या तिन्हीच्या मिश्रणाला काय म्हणतात? काला. हा एक भक्तिमय काला आहे. ऐका मंडळी, एकंदरीत 3 रूप झाली आता काल्याची. एक दहीलाईचा काला, एक आहे जीवशिवाच्या ऐक्याचा काला, आणि एक आहे हरिनामाचा खिचडी काला. खर तर जीवशिवाच्या ऐक्याच्या काल्याबद्दल विद्वानामध्ये थोडे मतभेद आहेत. म्हणजे जीवशिवाचा काला कसा शक्य होईल? काल्याकरता काय लागतं? 2 भिन्न पदार्थ असावे लागतात, आणि 2 भिन्न पदार्थाच्या मिश्रणाला काला म्हणतात. जेव्हा दह्यात दही मिसळलं जातं तेव्हा तो काला नाही. लाहीत लाही मिसळली जाते तेव्हा तो काला नाही. दही आणि लाही याचं मिश्रण जेव्हा केलं जातं तेव्हा तो काला आहे. म्हणून जीव आणि ईश्वर म्हणजे परमात्मा हे वेगळे असावे, आणि 2 वेगळे असावे, मग मिसळावे, मग हे काला संज्ञा. ठीक आहे. मग तुम्ही जीवशिवाच्या ऐक्याला काला कसं काय म्हणता? कारण जीव ब्रह्मैव ना पराहा. हो, जीव मूळचा ब्रह्मरूपच आहे, त्याच्यात भेदच नाही. मग ते 2 भिन्न पदार्थ नाहीच, तर मग या दोघांना काला, या मिश्रणाला काला ही संज्ञा कशी काय प्राप्त होईल? असा एक पूर्व पक्ष आहे विद्वानात आहे. पण त्याच्याकरता समाधान असं आपल्याला देता येईल की जीव शिवाचा ऐक्याचा काला का बरं म्हटलं? त्याचं कारण आहे, जीव तर शिवस्वरूप आहे आणि शिव आणि जीव एकच आहेत, त्यात काही वादच नाही. मग काला का म्हटलं? उपाधीच्या भेदानं काला म्हटलं. आपल्याकडे वेदांतामध्ये वृत्तीला ज्ञान म्हटलेलं आहे. पहा, हो, अंतकरण वृत्तो ज्ञानम. अंतकरण वृत्ती ही ज्ञान आहे. त्या सिद्धांत बिंदूमध्ये त्या एका ठिकाणी खूप गोड विचार मांडलाय. म्हणजे अंतकरण वृत्ती ज्ञान कसं काय? ज्ञान स्वरूप तर परमात्मा, वृत्ती जड आहे, ते ज्ञान स्वरूप कसं काय? वृत्तीला ज्ञान कसं काय म्हटलं? तिथं उत्तर देताना विद्वानांनी दिलं, उपचारात. वृत्ती वाचून ज्ञान होत नाही, म्हणून उपचारानं उगं बोलायचं म्हणून तिला ज्ञानत्व दिलेलं आहे. तसं जीव आणि शिव मूळचे एकच आहेत, त्यांचा काला शक्य नाही. 2 भिन्न पदार्थ असावे तेव्हा काला. पण औपाधिक भेदाने उपचारात इथं काला ही संज्ञा त्याला आपल्याकडे काही लोकांनी दिलेली आहे. तुम्हाला जे पटल ते. जीवशिवाचा ऐक्य काला पटत नसला तर त्याही मताशी मी सहमत आहे, आणि ज्यांचं मत आहे औपाधिक भेद करून उपचारानं काला ही संज्ञा वापरा, त्याही मताशी मी सहमत आहे. असो, हा एक काला आहे. हरिनामाचा खिचडी काला आहे. आज जगद्गुरु तुकोबाराय ज्या आपली 3 रूप झाली. दहिलाईचा प्रतिकात्मक काला आहे,
जीवशिवाच्या ऐक्याचा ज्ञानमय काला आहे आणि हरिनामाचा खिचडी काला हा भक्तिमय काला आहे. आज तुकाराम महाराजाची जी प्रतिज्ञा आहे, उपजोनिया पुढती येऊ, हे नेमकी कोणत्या काल्या करता आहे हे आपण आधी पाहू, म्हणजे अभंगातलं चिंतन करायला आपल्याला सोपं जाईल. आधी आपण पाहू. म्हणे काला खाऊ दही भात, दही आणि भात खाण्याकरता आम्ही परत येऊ. हा काल्याचा अर्थ आदराचाच आहे. मंडळी, दही आणि लाही याचं सुद्धा आगळा वेगळा महत्व आहे. आपल्याकडे लाहीचा जो प्रसाद असतो, या प्रसादाचं सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडे इतिहास सांगितला जातो, या प्रतिकात्मक प्रसादाचा सुद्धा किती आदर आमच्या संस्कृतीने केलेला आहे. चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये राहत होते आणि जगन्नाथपुरीचा देव मोठा खादाड, दिवसातून 6 वेळा त्याला नैवेद्य, एकादशी सुद्धा धरत नाही आणि त्यांना तांदळाचा नैवेद्य जगन्नाथाला. एकदा चैतन्य महाप्रभू सायं आरतीला जगन्नाथ मंदिरात गेले आणि देवाचा भोग लावून पुजारी वापस येत होता. पुढून चैतन्य महाप्रभू दिसले. नैवेद्याच्या ताटातली एक भाताची मूद उचलली आणि चैतन्य महाप्रभूंना प्रसाद म्हणून दिली. भाताची मूद कोणाला दिली? चैतन्य महाप्रभूंना दिली. आता चैतन्य महाप्रभूच्या हातावर ती भाताची मूद ठेवली. चैतन्य महाप्रभू वैष्णव विचाराचे हो, आणि त्या दिवशी ती बाबा एकादशी. चैतन्य महाप्रभू धर्मसंकटात पडले. धर्मसंकट या शब्दाची परिभाषा काय? सध्या आम्ही धर्मसंकट शब्द फार धर्मसंकटात आणलाय. पण धर्मसंकटाची परिभाषा काय? धर्मसंकट म्हणतात कशाला? लक्ष देऊन व्याख्या ऐका. हो ऐका. 2 पर्याय असतात, 2 अत्यंत विरोधी असतात, दोन्ही पैकी एक करणं क्रम प्राप्त असतं, पण कोणत्याही पर्याय निवडा पापच घडतं असा प्रसंग जेव्हा जीवावर येतो त्याला धर्मसंकट म्हणतात. प्रसंग कोणताही 2 घटना आहेत ज्याला उदाहरण दिलं जातं. वशिष्ठांच्या आश्रमामध्ये अरुणधतीला म्हणजे त्यांच्या पत्नीला त्यांचे आई वडील घेऊन आले यांना समर्पण करण्यासाठी. वशिष्ठांनी आलेल्या अतिथीला म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं की आसन, गोड वाणी आणि ग्लासभर पाणी याची कमतरता कोणाच्याच घरी नसते. आपल्या घरी कोणी आलं की त्याला पहिल्यांदा काय देत जावं? आसन देत जावं, गोड वाणीनं बोलत जावं आणि पाणी देत जावं. याची काय कमतरता आहे? म्हणून वशिष्ठांनी त्यांचं स्वागत केलं. म्हणून अरुणधती आईसाहेबांच्या पित्याला एक आसन टाकलं, एक त्यांच्या मातोश्रीला आसन टाकलं आणि एक त्यांच्यासाठी आसन टाकलं. पण अरुणधतींना माहितीये मला ह्यांना समर्पित करण्याकरता आणलेलं आहे आणि मी मनानं ह्यांना स्वीकारलेलं आहे, पतिरूपामध्ये स्वीकारलेलं आहे. मग अरुणधतींना प्रश्न पडला, आता मी आसनावर जर बसले तर नवऱ्याची सेवा घेण्याचं पाप लागेल. कारण त्या काळातल्या बाया नवऱ्याची सेवा घेत नव्हत्या. आता बाय खुरपून आले जरा पाय चोपा. काय काय घरी, सगळ्या घरी तसं नाहीये. तुमच्या घरचं कसं आहे मला माहित नाही, पण सांगायला लागलो तुम्हाला. पतीची सेवा घेण्याचं पाप लागेल जर मी आसनावर बसले तर. बरं नाही बसत आसनावर, बाजूला बसते. पण पतीनं आसन टाकले म्हणजे मला आज्ञा दिली, म्हणजे आज्ञा उल्लंघनाचं पाप आहे. म्हणजे बसलं तरी पाप आहे आणि नाही बसलं तरी पाप आहे. 2 घटना आहेत. 2 पैकी एक करणं क्रमप्राप्त आहे. तर बसावं लागेल किंवा न बसावं लागेल, दोन्ही पैकी एक करावंच लागणार आहे. पण बसलं तरी पतीची सेवा घेण्याचं पाप आणि नाही बसलं तर पतीची आज्ञा मोडण्याचं पाप. मग काय केलं? मोठ्या विदुषी होत्या त्यांनी काय केलं? त्या आसनाच्या बाजूला बसल्या आणि आपला हात त्या आसनावर ठेवला. आसनावर हात ठेवल्यामुळे मधला मार्ग निघाला. काय निघाला? पतीचा आज्ञेचं पालन केल्याचा संकेत झाला. आणि न बसल्यामुळे पतीची सेवा न घेण्याचं पापही घडलं नाही. तात्पर्य मंडळी, ह्याला म्हणतात धर्मसंकट. आम्ही म्हटलं ना, मी धर्मसंकट शब्द आम्ही एवढा धर्मसंकटात आणलाय. का हो, रात्री कीर्तनाला दिसले नाही महाराज, आमच्या धर्मसंकटच आलं होतं. काय धर्मसंकट आलं? अहो कीर्तनाला निघालून जावया आला. कुठे निघाली? कीर्तनाला निघून जावया आला. हे धर्मसंकट आहे? हे मुळी धर्मसंकट नाही. उलट त्याला म्हणायचं बेवड्याचं आपलं जावई बापू चला कीर्तनाला. उलट त्याला काय म्हणे, आपलं जावई बापू कीर्तनाला चला तुम्ही. बघा आमच्या बनारसी संस्थांवर काय सप्ताह चाललाय. हे धर्मसंकट.
चैतन्य महाप्रभूचं चरित्र सांगत होतो मी. चैतन्य महाप्रभूच्या हातावर भाताची मुद ठेवली. खावं तर एकादशी आहे, अन्न खाण्याचा दोष. न खावं तर देवाच्या प्रसादाचं अतिउल्लंघन होईल. काय बरं करावं. चैतन्य महाप्रभूने म्हणतात ती मुद अशीच हातावर घेतली, आश्रमावर गेले, व्यासपीठावर बसले. गुरुजी व्यासपीठावर बसले म्हणजे काहीतरी उपदेश करणार, म्हणून शिष्य मंडळी भोवताल बसली. बाबा ऐका, काय आदर आहे प्रसादाबद्दल. हातावर मूद घेतली, सगळे शिष्य मंडळी भोवती बसले आणि सायंकाळी 7 वाजल्यापासून तर सूर्योदयापर्यंत हातावर प्रसाद घेऊन प्रसादाचा महिमा गायला आणि मग सूर्योदयाला प्रसाद खाल्ला. एवढा आदर या दही आणि लाही बद्दल सुद्धा आहे. निळा मने क्षीराचा बुंद. ते क्षीरापती करताय, काल्या करता नाही, पण ते क्षीरापती म्हणजे ते लाहीच असते त्यातही. लाभता पावती परमानंद, ह्याचंही अनन्य साधारण महत्व आहे. पण सध्या मला दही आणि भात हा रस विषय वाचक घ्यायचा आहे. रस विषय म्हणजे काय. दही म्हणजे काय, एक आम्ल पदार्थ आहे. लाही म्हणजे काय, एक शुष्क पदार्थ आहे. ते शुष्कता आणि आम्लता एका जागी आला की तो बनतो काला. मग तुकाराम महाराज म्हणतात मी पुन्हा जन्माला येणार. कशा करता, दही भात खाण्यासाठी. हे वाट पटतं का आपल्याला. दही भात खाण्यासाठी तुकाराम महाराज परत येतील का. तुकाराम महाराज रसलोलूप आहेत का तुमच्या आमच्यासारखे. म्हणजे कुठे निघाले हो, म्हणजे आंबडला. कशाला, ढाब्यावर जेवाय. तुम्ही आम्ही रसनेच्या अंकित गेलेली माणसं. 40-40 किलोमीटर आम्ही जातो, 50-50 किलोमीटर कशा करता जातो, जिबीचे चोचले पुरवण्याकरता. प्रत्येक भागात असं काही ना काही प्रसिद्ध असतं पहा. हो, जसं पुण्यामध्ये जोशांचा वडा, नाशिकला कोंडाजीचा चिवडा, शेगावची कचोरी, मथुरेचा पेठा, तसं आंबडचं काय प्रसिद्ध आहे. गांजा कोण म्हणलं. गांजा म्हणलं का. रगडा. वा 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 वा. बाबा एकदा आम्हाला रगडा तिथं बघू. असो, कुठं निघाला आंबडला. कशाला, रगडा खायला. अरे खाय ना घरी भाकर भाजी. आम्ही रसनेच्या अंकित झालेली आहोत. म्हणून तुकोबारायचं प्रमाण आहे. बाबाजी मला अधिकार नाही ते प्रमाण म्हणण्याचा. तुकाराम महाराज म्हणतात रसना शिशनाची अंकित, तुका म्हणे वर्दळ स्फीत. आमच्या जीवनामध्ये जे पाखंड वाढत चालले ते केवळ रसना आणि शिशनाच्या अंकित जाऊन. असो, तात्पर्य मंडळी, रसनेच्या लोलूप तुकोबाराय नाहीत. कारण काय, सगळ्यांना उदाहरण माहितीये. तुकाराम महाराजाचा मेहुणा त्यांच्या घरी पाहुणा आला होता. मेहुणा कळत असेल, बायकोचा आजा. भाऊ आम्हाला अभ्यास नाही म्हणून तुम्हाला तज्ञांना विचारित जाईल मी अधूनमधून. बायकोचा कोण आला, भाऊ आला. हो, आणि आई साहेबांनी, सगळ्याला कथामध्ये विस्तार करत नाही, आई साहेबांनी सुंदर स्वयंपाक केला. आणि आपली एक पद्धती आहे की पाहुण्याबरोबर घरातला एक माणूस जेवायला बसवण्याची. तो का बसवला जातो, स्वयंपाकातलं कमी जास्त पाहुणे सांगू शकत नाही. घरच्यांनी ते काय करायचं,